विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आत्ता पेपर झालेला आहे. त्या पेपरांची आज आपण सविस्तर उत्तरे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला अ मध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायांचा क्रम किंवा क्रमांक लिहा. हा प्रश्न 5 गुणाचा असून त्यामध्ये पहिला प्रश्न उष्णतेचे एसआय एकक डॅश डॅश हे आहे, त्यामध्ये जूल हे आहे. तर दुसरा प्रश्न सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण, तर त्याचं उत्तर आहे प्रकाशाचे अपवर्तन. तिसरी रिकामी जागा डॅश डॅश हा कार्बोझोलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे, तर याचं उत्तर आहे COOH. साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये डॅश डॅश भिंगाचा वापर करतात, तर याचा उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बहिर्वक्र. तर पाचवी रिकामी जागा जी आहे त्यामध्ये डॅश डॅश पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो, त्याचा उत्तर आहे कथिलीकरण. हा झाला प्रश्न पहिला अ. आता प्रश्न पहिला ब मध्ये खालील प्रश्न सोडवा. हा सुद्धा प्रश्न एकूण 5 गुणाचा आहे. त्यामध्ये नंबर 1 प्रश्न असा आहे, सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा. तो आहे हेलियम. तर नंबर 2 प्रश्न आहे, कॅल्शियम कार्बोनेटचे रेणुसूत्र लिहा. तर कॅल्शियम म्हणजे Ca आणि कार्बोनेट म्हणजे CO3, तर त्याचं रेणुसूत्र आहे CaCO3. कॅलरी मापीचा उपयोग लिहा. तर त्याचा कॅलरी मापीचा उपयोग तापमान मोजण्यासाठी आपण करतो. तर प्रश्न चौथा त्याच्यामध्ये आहे, दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 2 कार्बन आहेत आणि एकूण 6 हायड्रोजन आहेत, म्हणजे C2H6. याचा फॉर्म्युला आहे, याचं नाव आहे इथेन. आता प्रश्न 5वा मध्ये योग्य जोडी जुळवामध्ये आता आपल्याला अस्तंभ आणि बस्तंभ असे दिलेले आहेत. त्यामध्ये पाण्याचा अपवर्तनांक आहे 1.33. आता हे झाला प्रश्न पहिला, एकूण 10 गुण. आता प्रश्न दुसऱ्या अ मध्ये शास्त्रीय कारणे लिहा. त्याच्यामध्ये एकूण हा प्रश्न आहे 4 गुणाला आणि एकूण कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे. तर प्रश्न पहिला असा आहे, चुनखडी तापून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते. कारण उत्तर आहे त्याचं, चुनखडी तापवली असता तिचे अपघटन होते आणि तिचे अपघटन झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 घटक तयार होतात, म्हणजे CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड व CO2 हा वायू तयार होतो. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. CO2 वायू चुन्याच्या निवळीतून प्रवाहित होतो आणि अद्रावणीय पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. म्हणजेच चुनखडी जर आपण तापवलं असतं तर चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास त्याची जी निवळी आहे किंवा त्याचं जे पाणी आहे ते कसं बनतं, दुधाळ बनते. आता हे झालं शास्त्रीय कारण. दुसरा शास्त्रीय कारण असा पडलेला आहे की विजेच्या बल्बमध्ये दिलेल्या कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा साधारण बल्बामध्ये टंगस्टन धातूचा उपयोग करतो, ज्यामध्ये विजेच्या बल्बमधील तारेच्या कुंडलामधून प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावर अवलंबून असते. तर आणि हा तारेचा जे तापमान आहे किंवा टंगस्टनचा जे वितरणांक आहे तो खूप आहे, म्हणजेच 3410 डिग्री सेल्सिअस असतो. म्हणून विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. तर नंबर 3 प्रश्न असा आहे, चांदीच्या वस्तू हवेत उघड्यात ठेवल्या असता काळ्या पडतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर एखादी चांदीची वस्तू आपण जर ठेवली असता तर तो काही काळानंतर काळी पडते. कारण हवेतील हायड्रोजन वायूशी चांदीचा संपर्क आल्यास त्यामध्ये सल्फाइडशी चांदीची अभिक्रिया होते, म्हणजेच Ag2S म्हणजे सिल्वर सल्फाइड हा घटक तयार होतो आणि त्याच्यावर थर तयार होतो. म्हणून चांदीच्या वस्तू हवेत ठेवल्या असता तो काळ्या पडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न पहिला ब, प्रश्न दुसऱ्या मधला ब असा प्रश्न आहे, खालील उपप्रश्न सोडा. त्याच्यामध्ये कोणतेही 3 सोडवायचे. हा प्रश्न एकूण 6 मार्काला आहे. आता एकूण त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्न आहेत. 5 पैकी आपल्याला किती सोडवायचे? 3 सोडवायचे. तर प्रश्न पहिला असा आहे, डोबेरानरचा त्रिकांचा नियम सांगून त्यांचे एक उदाहरण लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो प्रश्न आहे तो दुसऱ्या पाठामधील आहे. त्याच्यामध्ये 1817 मध्ये डोबेरानर याने मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांचे अणुवस्तुमान यांचे सिद्धांत केले.
त्यामध्ये त्याने असं सांगितले की एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट तयार केले आणि त्यापासून त्यांना ते गट तयार करून त्यांनी त्या गटाला काय म्हणलं जाते, त्रिके म्हणलं जाते. उदाहरणार्थ लिथियम, Li म्हणजे लिथियम, Na म्हणजे सोडियम आणि K म्हणजे पोटॅशियम. आता हा झाला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, विद्यार्थी मित्रांनो, दिलेली आकृती ओळखून तिचा उपयोग लिहा. आता ही जी आकृती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर विद्युत चलित्राची आकृती आहे. आता विद्युत चलित्राचा उपयोग आपण कुठे करतो? आपल्या घरगुती उपयोगामध्ये, म्हणजेच मिक्सर, विद्युत रवी, शीत कपाट आणि धुलाई मशीन यामध्ये आपण करतो. नंबर 2, पंखा, हेअर ड्रायर, टेप रेकॉर्डर आणि ब्लोअर यासाठी सुद्धा आपण विद्युत चलित्राचा उपयोग करतो. नंबर 3, कार, विद्युत क्रेन, विद्युत रेल्वे, पंप आणि संगणक यामध्ये सुद्धा आपण या विद्युत चलित्राचा आपण उपयोग करतो. आता प्रश्न तिसरा असा आहे, उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय आणि कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकांचे नाव लिहा. आता उपग्रह प्रक्षेपकाचा हा जो प्रश्न आहे तो 10व्या चॅप्टर मधला आहे. तो उपग्रह प्रक्षेपक म्हणजे उपग्रहाला अवकाशात एका ठराविक कक्षेपर्यंत वाहून नेण्याचे काम उपग्रह प्रक्षेपक करतो. आता उदाहरणार्थ, आता भारताने कोणता उपग्रह सोडला, म्हणजे इस्रो मधून PSLV या नावाचा उपग्रह प्रक्षेपक केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता चौथा जो प्रश्न आहे, चौथा प्रश्न असा आहे की मुक्त पतन म्हणजे काय आणि ते केव्हा शक्य होते. आता मुक्त पतनची व्याख्या आपल्याला लिहायची आहे. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात. हा प्रश्न आहे. एकूण 6 पैकी आपला 3 सोडवायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न तिसरा हा प्रश्न आहे 15 मार्काचा. 15 पैकी आपल्याला 15 मार्काचा आहे. त्यामध्ये 8 प्रश्न दिलेले आहेत. 8 पैकी आपल्याला सोडवायचे आहेत 5. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, कंसातील योग्य पर्याय निवडा व उत्तरा पूर्ण लिहा. याच्यामध्ये बघा, आता हा जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो पॅरेग्राफ आहे दुसऱ्या चॅप्टर मधील आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या आधारित आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण 4 खंडांमध्ये विभाजन केले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश S खंडामध्ये होतो आणि ते सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. हायड्रोजन वगळून गण 13 ते गण 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश P खंडामध्ये आहे. या खंडामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्यांचा समावेश आहे. गण 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश D खंडामध्ये आहे आणि सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. आवर्त सारणीमध्ये तळाशी दाखवलेली लॅन्थेनाइड व ऍक्टिनाइड श्रेणीमधील मूलद्रव्ये म्हणजेच F खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू असतात. आपल्याला रिकाम्या जागी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द लिहायचे होते. हा प्रश्न झाला पहिला. आता दुसरा प्रश्न असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक अभिक्रियेचा वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. आता रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक एकूण 5 आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो अभिक्रियाकारकांचे स्वरूप आहे. दुसरा आहे कणांचा आकार. तिसरा आहे संहती. नंबर 4 आहे तापमान आणि नंबर 5 आहे उत्प्रेरक. आता क्वेश्चन तिसरा जो दिलेला आहे त्यामध्ये खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता एक आलेख दिलेला आहे आणि हा जो आलेख आहे, या आलेखमध्ये बर्फ अधिक पाणी म्हणजे स्थायू अधिक द्रव. बर्फ हे स्थायू आहे आणि पाणी हे द्रव अवस्थेमध्ये आहे. तर याच्यावर आपल्याला 3 प्रश्न आहेत, ते 3 उत्तर लिहायचे आहेत. आता दिलेला आलेख काय दर्शवतो, तर दिलेला आलेख तापमान काल आलेख दर्शवतो. आता प्रश्न बी, रेखा AB काय दर्शवते, तर रेखा AB ही 0 डिग्री सेल्सिअस या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवते. आणि विद्यार्थी मित्रांनो, रेखा BC, आता रेखा BC काय दर्शवते, तर यामध्ये रेखा BC वर पाणी हे द्रव अवस्थेत आहे आणि BC ह्या पाणी हे द्रव अवस्थेत आहे हे दर्शवते. आता प्रश्न तिसऱ्या मधला चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की खालील आकृतीचे निरीक्षण तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये आकृती दिलेली आहे आणि आकृतीचे आपल्याला 3 पॉइंट लिहायचे आहेत. आता दोषाचे नाव मध्ये काय, पहिली जी आकृती आहे ती दूरदृष्टिताची आहे आणि दुसरी आकृती आहे ते निकटदृष्टिताची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये प्रतिमेचे स्थान कसे आहे, तर दूरदृष्टीच्या अलीकडे आहे आणि याचे दुसऱ्याचे स्थान आहे दूरदृष्टीच्या पलीकडे आहे. आता दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग. आता मला सांगा, दूरदृष्टी
आपल्याला दूर करण्यासाठी आपण बहिर्वक्र भिंगाचा वापर करतो आणि निकट दृष्टी दूर करण्यासाठी आपण अंतर्वक्र भिंगाचा वापर करतो. हे झाला चौथा क्वेश्चन. आता विद्यार्थी मित्रांनो, पाचवा क्वेश्चन, आयनिक संयुगाचे कोणतेही 3 सामान्य गुणधर्म लिहा. आता आयनिक संयुगामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आयनिक संयुगाचं जास्त वितरणांक आणि उत्कलनांक हे आहे. नंबर 2 आहे आयनिक संयुगे हे विजेचे सुवाहक आहेत आणि आयनिक संयुगे हे जास्त जास्त क्रियाशील असतात. हे झाले आयनिक संयुगाचे 3 गुणधर्म. तर आता आपल्याला प्रश्न 6वा बघायचा आहे. आता आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहामध्ये, त्यामध्ये आपल्याला न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला सांगितला आहे. आता न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणामध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 मास वस्तुमान दिलेत, M1 आणि M2, आणि या 2 वस्तुमानामध्ये ह्या दोघांमध्ये जो अंतर आहे तो D न दाखवलाय. D म्हणजे डिस्टन्स म्हणजे अंतर, आणि ह्याच्यामध्ये F हे दाखवलं. F म्हणजे फोर्स, म्हणजे 2 वस्तूमधील जे बल आहे ते F या अक्षराने दाखवले. आता विद्यार्थी मित्रांनो, 7वा जो क्वेश्चन आहे तो गणित आहे आणि 8वा क्वेश्चन आहे नाल कुंतल म्हणजे काय आणि त्याची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या. हा जो प्रश्न आहे तो पाचव्या चॅप्टर मधला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, चौथा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4, आपल्याला या क्वेश्चन मध्ये आपल्याला खालील प्रश्न सोडवा कोणतीही एक. हा जो क्वेश्चन आहे तो अतिशय महत्वाचा, म्हणजे एकूण फक्त 5 मार्काचा आहे. तर खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आता आपल्याला हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये एक आपल्याला आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे विचार करा. नंबर 1 प्रश्न असा आहे, आकृतीचे कोणती प्रक्रिया दर्शवली आहे. आता आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दर्शवली आहे म्हणजे सूर्यप्रकाशाचे अपस्करण हे या आकृतीमध्ये दाखवले. आता प्रश्न बी, सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता. तर सर्वात जास्त विचलन झालेला रंग म्हणजे जांभळा आहे आणि सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता आहे तर तो आहे तांबडा रंग. आता वरील प्रक्रियेवर आधारित कोणती एक नैसर्गिक घटना लिहा. आता ह्या अभिक्रियेमध्ये आपल्या नैसर्गिक घटना म्हणजे विब्जाव म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण इंद्रधनुष्य आपण ज्याला म्हणतो तो आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पाचवा म्हणजे ई जे आहे त्यामध्ये व्याख्या लिहायची. वर्णपंक्ती म्हणजे काय तर प्रकाश झोताच्या रंगीत घटक असणाऱ्या पट्ट्याला वर्णपंक्ती असं आपण म्हणतो. हा झाला क्वेश्चन 4 मधला एक प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे ऑर मध्ये, तो दुसरा प्रश्न तोही 5 मार्काला आहे, पण आपल्याला प्रश्न 4 मध्ये दोन्हीपैकी कोणताही एक सोडवायचा आहे. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आता खालील नंबर 1 प्रश्न असा आहे, ए वरील अभिक्रियेत अभिक्रियाकारकांची नावे लिहा. तर ह्याच्यामध्ये अभिक्रियाकारक कोण कोण आहेत, सोडियम कार्बोनेट आणि ऍसिटिक ऍसिड. आता सोडियम कार्बोनेटचं जे रासायनिक सूत्र आहे तो सोडियम कार्बोनेट म्हणजे NaCO3. आता नंबर बी, मोठ्या परीक्षा नळीत फसफसून येणारा वायू कोणता. तर मोठ्या परीक्षा नळीमध्ये फसफसून येणारा वायू म्हणजे कार्बन डायऑक्साइड, म्हणजे त्याचं सूत्र आहे CO2. चुन्याच्या निवळीला रंगात काय बदल होतो. तर चुन्याची जी निवळी आहे ते कोणत्या कलरची बनते, पांढऱ्या कलरची म्हणजेच दुधाळ कलरची किंवा दुधी कलरची बनते. वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणे उत्पादित मिळतात. आता यामध्ये जर सोडियम कार्बोनेटच्या ऐवजी, आता प्रश्न ई जो असा आहे, ऍसिटिक आम्लाचा कोणताही एक उपयोग लिहा. आता ऍसिटिक आम्लाचा उपयोग विनेगर तयार करण्यासाठी ऍसिटिक आम्लाचा उपयोग होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण विज्ञान भाग 1 चा आपण पेपर पाहिलेला आहे.